नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 आपण प्रथम सत्रासाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवित आहोत। या ठिकाणी प्रश्न 3 ब त्यातला पहिला आपण सोडवणार आहोत। आकृती दिली आहे त्रिकोण PQR मध्ये कोन Qचा दुभाजक रेख PR ला S मध्ये छेदतो। साध्य QP भागिले QR बरोबर PS भागिले SR दाखवायचं आहे। रचना आहे किरण QS ला समांतर रेख TR काढलेली आहे। या ठिकाणी थोडक्यात याचा आढावा आपण घेतला तर रेख PT ही QS किरणाने RT यांची छेदिका घेतली तर 1 नंबरचा कोन आणि 4 नंबरचा कोन या ठिकाणी एकरूप आहेत। कोन PQS एकरूप कोन QTR हे एकरूप आहेत कारण संगत कोन। त्याच पद्धतीने छेदिका बदलली यांची QR छेदिका घेतली तर SQR आणि QRT म्हणजे 2 आणि 3 एकरूप आहेत कारण व्युत्क्रम कोन। परंतु 1 आणि 2 एकरूप आहेत। PQS आणि SQR एकरूप आहेत कारण पक्ष हा कोनदुभाजक आहे म्हणूनच 3 आणि 4 एकरूप आहेत। त्रिकोण QRT मध्ये 3 आणि 4 एकरूप आहेत म्हणजे QRT आणि QTR एकरूप आहेत आणि हा त्रिकोण QRT हा समद्विभुज त्रिकोण आहे। एकरूप कोनासमोर भुज एकरूप असतात म्हणजेच QR बरोबर QT। आपल्याला माहिती आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्रिकोण PRT मध्ये PS भागिले SR किंवा PQ भागिले QT बरोबर PS भागिले SR आणि आत्ताच आपण PQ भागिले QT च्या ऐवजी QR लिहिणार आहोत। त्यामुळे आपण QR भागिले QP भागिले QR बरोबर PS भागिले SR या साध्यापर्यंत पोहोचलेलो आहे। याची सिद्धता सविस्तर पहा। पक्ष त्रिकोण PQR मध्ये कोन Q हा दुभाजक रेख Qचा दुभाजक हा रेख PR ला S मध्ये छेदतो। साध्य आता आपण पाहिलं। रचना किरण QS समांतर रेख TR या ठिकाणी किरण QS समांतर किरण TR आणि रेषा PT छेदिका घेतली तर कोन PQS एकरूप कोन QTR कोन PQS एकरूप कोन QTR हे संगत कोन आहेत आणि QR छेदिका घेतल्यास कोन SQR एकरूप कोन QRT व्युत्क्रम कोन आहेत म्हणजे QR छेदिका घेतली कोन SQR आणि कोन QRT हे व्युत्क्रम कोन एकरूप आहेत। परंतु कोन PQS एकरूप कोन SQR या ठिकाणी दिलेला आहे। कोन PQS आणि SQR आणि म्हणून या ठिकाणी कोन QRT आणि कोन QTR एकरूप आहेत। QRT आणि QTR 1 2 3 वरून ओके। आपण जिथं संगत कोन म्हटलेलं आहे त्याला 1 म्हटलेलं आहे, व्युत्क्रम कोन जिथं तिथं 2 आणि पक्ष म्हटलेला आहे तिथं 3 1 2 3 वरून हे 2 त्रिकोण एकरूप आहेत। म्हणून त्रिकोण QRT मध्ये बाजू QR एकरूप बाजू QT एकरूप कोणासमोरील भुजा आहेत त्या QR बरोबर QT। म्हणून त्रिकोण PRT मध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून SQ समांतर RT असल्यामुळं PS भागिले SR बरोबर PQ भागिले QT PS भागिले SR बरोबर PQ भागिले QT परंतु QT ची किंमत QR आपण घेतलेली आहे त्यामुळे PS भागिले SR बरोबर PQ भागिले QR म्हणजेच QP भागिले QR बरोबर PS भागिले SR ओके। QP भागिले QP भागिले QR बरोबर PS भागिले SR हे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय आपण सहज साध्य केलेला आहे ओके। पुढचा प्रश्न आहे 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा। त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा। बिंदू M आणि N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। वर्तुळ कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे। वर्तुळ या ठिकाणी 3.4 सेंटीमीटर त्रिज्याचं अशा पद्धतीनं काढावं लागेल ओके। त्या वर्तुळामध्ये 5.7 सेमी त्रिज्येची जीवा काढायची आहे। त्या जीवेचं नाव MN आहे। या ठिकाणी M बिंदू कोठेही त्या परिघावर घेतलेला आहे। 5.7 वर्तुळ कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे। चाप मारायचा आणि मग हा आपला बिंदू N आहे। M आणि N जोडायचे
त्यामुळं जीवा आपल्याला मिळेल 5.7 सेमी लांबीची. यम बिंदूमधून पहिल्यांदा स्पर्शिका काढायची आहे. ओ आणि यम वर्तुळ केंद्र ओ आहे समजूया. ओ आणि यम जोडलेला आहे. यम बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी यम केंद्र घेऊन यमच्या दोन्ही बाजूला आत्ता आपण किरण ओ यम काढले त्याच्या दोन्ही बाजूला एका विशिष्ट अंतरानं खुणा केल्या. पहिली खून केंद्र घेतली, थोडं अंतर वाढवलं. ओ यमच्या एका बाजूला चाप मारला, त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला चाप मारला. पहिली खून केंद्र घेऊन हे चाप मारले. दुसरे खून केंद्र घ्यायचे आहेत, तेच अंतर आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आहेत आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत, जोडून वाढवायचे आहेत. ही झाली बिंदू यम मधून स्पर्शिका. त्यानंतर बिंदू एन मधून स्पर्शिका काढण्यासाठी ओ आणि एन असेच जोडून वाढवायचे. एन केंद्र घेऊन दोन्ही बाजूला या ठिकाणी विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या आहेत. एनच्या दोन्ही बाजूला ओ एन या किरणावरती पहिली खून केंद्र घ्यायचे आहे. थोडं अंतर वाढवलं, वरती चाप मारला, खालीही चाप मारला. दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे आपण चाप मारलेले आहेत आणि हे दोन छेदन कंस जोडायचे आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी 3.4 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात यम 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा घेऊन यम आणि एन मधून स्पर्शिका वर्तुळाला काढलेल्या आहेत. अशा पद्धतीनं ओके. या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये AD लंब BC कोन C 45°, BD 5 आणि AC 2/8. तर AD आणि BCची किंमत काढा. या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये AD हा BCला लंब आहे, C हा 45 असेल, तर त्रिकोण ADC हा इथं 45 आहे, हा 90 आहे, इथं 45, म्हणजे 45 45 90 मापाचा आहे. त्यामुळे एकरूप बाजूंची लांबी म्हणजे AD आणि DC समान आहेत. एकरूप बाजूंची लांबी कर्णाच्या 1/2 पट आहे. म्हणजे या प्रमेयानुसार 45 45 90 मापाच्या प्रमेयानुसार एकरूप बाजूंची लांबी कर्ण आहे या ठिकाणी 2 कर्णी 8. 2 कर्णी 8 गुणिले 1/2. या ठिकाणी 8 म्हणजे 4 2 8. इथं 2 तसं बाहेर आहेच पूर्वीचं. 4 वर्गमूळ 2, 2 गुणिले 2 वर्गमूळात 2 गुणिले 1/2. या वर्गमूळात 2ला अंशस्थानच्या छेदस्थानचा वर्गमूळात 2 गेले, 2 गुणिले 2 4. या ठिकाणी AD आपल्याला 4 मिळालेले आहे. ओके. त्यामुळे DC सुद्धा 4, कारण AD आणि DC समान आहेत. आणि आपल्याला पुढे BC विचारलेले आहे. BC म्हणजे BD आणि DC यांची बेरीज. BD अधिक DC. BD 5 आहे, DC 4 आहे, 9. BC 9 अशा पद्धतीने. ओके. BADच्या निम्म आहे. ओके. कोण Cचं माप BADच्या निमपट आणि कोण BADचं माप BCDच्या निमपट. ओके.
1 आणि 2 वरून इथं कशी ए आणि सी यांची बेरीज दाखवायची सांगितलेली आहे, तसंच या ठिकाणी 1 व 2 वरून डावी बाजू कोन ए अधिक कोन सी, कोन ए अधिक कोन सी, उजवी बाजू 1/2 हा इथला 1/2 इथला 1/2 सामायिक निघतोय, मग माप कंस BCD अधिक माप कंस BD माप कंस BCD अधिक माप कंस BAD. ओके, 1/2 पाहूया. माप कंस BCD आणि BAD, BCD इथपर्यंत आणि BAD इथपर्यंत म्हणजे संपूर्ण वर्तुळ आलं. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360, म्हणजे 1/2 बाहेर आहे सामायिक काढलेले, दोन कंसांची बेरीज 360 अंश. आणि मग 1/2 न 360ला भागल्यानंतर 180 अंश, म्हणजे कोन ए अधिक कोन सी बरोबर 180. हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोनांची एक जोडी 180. त्याचप्रमाणे दुसरी जोडी कोन बी अधिक कोन डी बरोबर 180 अंश दाखवता येते. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले चॅनेल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अनेक विद्यार्थी चॅनेल पाहतात परंतु सबस्क्राईब करायचे राहून जाते. घेतलेल्या कष्टाचं फळ मिळावं म्हणून या ठिकाणी आपण चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जरूर या ठिकाणी व्हिडिओच्या अतिशय सोप्या भाषेचा आस्वाद घ्या. काही उणीव राहत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद मित्रांनो.